मग सभागृहामध्ये चुकीच्या कायद्याचा रेफरन्स देऊन जे माझ्या आईची बदनामी करायचा प्रयत्न केला, ज्या गोष्टीची माझ्या आईचा काहीही संबंध नाही, म्हणजे आता हे अर्धवट वकील इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत, महाविकास आघाडीचे नेते इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत की चुकीचे आरोप करून मंत्र्यांच्या आईंना पण बदनाम करायचं. आईला तरी ह्याच्यामध्ये आणू नका. इतकं घाणेरडं राजकारण जर का तुम्हाला करायचं असेल भिडा ना आमच्याशी. मी एवढं घाबरत असाल आणि माझ्या आईची खोटी बदनामी महाराष्ट्रासमोर तुम्ही जी केली आहे, तुम्हाला माफी मागावी लागेल. तुम्हाला माफी मागावी लागेल. त्या दिवशी तुम्ही म्हटलात की आराराबांचे शाप लागतील. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितले, गृहराज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बार जे चाललेत त्यांच्यावरती कारवाई ही मी स्वतः सुरू केलेली आहे. अशा वेळेस जे काही म्हटलं जातंय, म्हणजे जर का माझ्या ह्याच्यामध्ये कुठला चुकीचा हेतू असता किंवा मला या गोष्टी लपवून ठेवायच्या असत्या तर मी कारवाई झालीच नसती. झालेल्या कारवाईवरती मी हस्तक्षेप केला असता. गृहराज्यमंत्री म्हणून आज जे माझ्याकडे पॉवर आहे त्याचा मी दुरुपयोग केला असता. तसं मी काहीच केलेलं नाही. मग अशा वेळेस जे काय तिथे शब्द वापरला त्यांनी समोर काय शब्द वापरला तिथे, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अर्धवट वकिलांना करायची त्याचा अर्थ माहिती नाही. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कशाला म्हणतात? जर का एखादा मंत्रीपदाचा उपयोग करून घेऊन तुम्ही स्वतःच्या कुटुंबियांना फायदा मिळवून दिला, ह्याचा फायदा कुठला झालाय? कुठे फायदा झालाय? म्हणून फक्त बदनामी करायची आणि आमच्या कदम कुटुंबियांचं नाव खराब करायचा प्रयत्न करायचा, माझ्या आईचं नाव खराब करायचा तुम्ही प्रयत्न जो केलेला आहे, तुम्हाला 100% महाराष्ट्रामध्ये सगळ्या माता भगिनींचे शाप लागतील.